नमस्कार. 1942ची ऑगस्ट क्रांती म्हणजेच छोडो भारत आंदोलन. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा हा असा एक टप्पा आहे ज्याने सगळी समीकरणच कायमची बदलून टाकली. आजच्या या सादरीकरणात आपण याच ऐतिहासिक वादळाची नेमकी कारणं आणि त्याचे परिणाम समजून घेणार आहोत. विशेषतः जे नागरी सेवा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा विषय अगदी मस्ट नो आहे. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. पुढे जाण्यापूर्वी आजचा आपला रोडमॅप काय असेल ते थोडक्यात पाहू. आपण सुरुवात करू ती साचलेल्या असंतोषापासून. मग मध्यरात्री झालेली ती नाट्यमय अटकसत्र, बंडाचे 3 वेगळे टप्पे, काही भूमिगत नायक, महाराष्ट्राचं यातलं जबरदस्त योगदान आणि शेवटी या सगळ्याचा अंतिम वारसा काय राहिला हे सगळं आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया द बॉइलिंग पॉइंटपासून. 1942चा हा प्रचंड मोठा राजकीय स्फोट काही एका रात्रीत झालेला नव्हता. तो समजून घेण्यासाठी देशभरात जो प्रचंड असंतोष खदखदत होता तो पाहणं गरजेचं आहे. त्यावेळी परिस्थितीच तशी होती. 1942 सालापर्यंत 3 अगदी मुख्य गोष्टी एकत्र आल्या. पहिली म्हणजे क्रिप्स मिशनचं पूर्णपणे झालेलं अपयश. दुसऱ्या महायुद्धामुळे आलेली भयंकर महागाई. लोकांना अन्नधान्य आणि कपड्यांची प्रचंड टंचाई जाणवत होती. आणि तिसरी, सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या इथे असण्यामुळे वाढलेला जपानच्या आक्रमणाचा धोका. या तीनही गोष्टींनी राष्ट्रीय काँग्रेसला एका अंतिम आणि आरपारच्या लढ्यासाठी अक्षरशः भाग पाडलं. आता ब्रिटिश काय म्हणत होते की युद्ध संपल्यावर आम्ही तुम्हाला डोमिनियन स्टेटस देऊ. पण भारतीय नेतृत्वाचा त्यांच्या या आश्वासनांवर आता तीळमात्रही विश्वास राहिला नव्हता. याच क्रिप्स मिशनच्या आश्वासनाला महात्मा गांधींनी दिलेलं उत्तर अतिशय सडेतोड होतं. ते म्हणाले, हा तर बुडत्या बँकेचा पुढच्या तारखेचा चेक आहे. अगदी अचूक वर्णन नाही का? तणाव आता पूर्णपणे शिगेला पोहोचला होता आणि अशातच सुरुवात झाली द मिडनाईट अरेस्टची. मुंबईत एका ऐतिहासिक आणि निर्णायक संघर्षाची रंगीत तालीम सुरू झाली होती. ही तारीख आणि ठिकाण खूप महत्वाचं आहे. 8 ऑगस्ट 1942. मुंबईचं गोवालिया टँक मैदान, ज्याला आपण आज ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखतो. इथेच छोडो भारत हा ऐतिहासिक ठराव संमत झाला आणि ब्रिटिश राजवट कायमची संपवण्याची अधिकृत हाक दिली गेली. आणि याच वेळी महात्मा गांधींनी कसा मंत्र दिला ज्याने संपूर्ण देश जागा झाला. करेंगे या मरेंगे, म्हणजेच करो या मरो. हा फक्त एखादा नारा नव्हता बरं का. या एका वाक्याने स्वातंत्र्य लढ्याला वाटाघाटींच्या टेबलावरून थेट अंतिम बलिदानाच्या मार्गावर आणून ठेवला. ही एक अतिशय स्पष्ट आणि कठोर चेतावणी होती. अर्थात ब्रिटिश सरकार हे काही हातावर हात ठेवून बसणार नव्हतं. त्यांनी लगेचच ऑपरेशन 0 आवर्स सुरू केलं. 9 ऑगस्टच्या पहाटेच अगदी सूर्योदयापूर्वीच ब्रिटिश सैन्यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांसारखा सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. त्यांचा कायास अगदी सोप्पा होता. मुख्य नेतृत्वच संपवलं की हे आंदोलन जागेवरच मरेल. पण इथेच तर खरा ट्विस्ट आहे. जेव्हा एखाद्या क्रांतीचे सगळे मोठे नेते रातोरात गायब होतात तेव्हा काय होतं? आंदोलन संपतं? अजिबात नाही. इथूनच या लढ्याला एक अत्यंत नाट्यमय वळण मिळालं. अटकेच्या या बातमीने संपूर्ण देशभरात असा काही जनक्षोभ उसळला जो प्रचंड होता, विकेंद्रित होता आणि ज्याला रोखणं ब्रिटिशांच्या कल्पनेबाहेरचं होतं. हा जनक्षोभ कसा पसरत गेला हे आता आपण पाहूया. हा सगळा घटनाक्रम आपण 3 मुख्य टप्प्यांमध्ये विभागून समजून घेऊ शकतो. विशेषतः आपण जर परीक्षेच्या दृष्टीने बघत असाल तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. पहिल्या टप्प्यात हे आंदोलन शहरांपुरतं मर्यादित होतं. मुंबई, पुणे, अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये संप पुकारले गेले, मोर्चे निघाले. दुसऱ्या टप्प्यात मात्र या आंदोलनाने ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला. तिथे टेलिग्राफच्या तारा तोडणं, रेल्वे ट्रॅक उखडून टाकणं आणि थेट पोलीस ठाण्यांवर हल्ले करणं असे प्रकार सुरू झाले. आणि तिसरा टप्पा तर आणखीनच थक्क करणारा होता. चक्क प्रतिसरकार स्थापन झाली. बलिया, तामलूक आणि साताऱ्यात लोकांनी स्वतःचंच सरकार चालवायला सुरुवात केली. आता साहजिकच प्रश्न पडतो, सगळे मुख्य नेते तुरुंगात असताना हे सगळं घडवून कोण आणत होतं? इथेच एंट्री होते आपल्या हिरोज इन द शॅडोजची, म्हणजेच त्या पडद्यामागच्या नायकांची. एक पूर्णपणे नवी तरुण पिढी आणि अत्यंत धाडसी महिलांनी पुढे येऊन नेतृत्वाची ती धोकादायक पोकळी भरून काढली. या नावांकडे एकदा लक्ष द्या. 9 ऑगस्टला गोवालिया टँकवर पोलिसांचा ससेमेरा चुकवून तिरंगा फडकवणाऱ्या अरुणा असफ अली,
गुप्तपणे काँग्रेस रेडिओ चालवणाऱ्या उषा मेहता आणि अतिशय शिताफीने भूमिगत नेटवर्क हाताळणारे सुचेता कृपलानी आणि राम मनोहर लोहिया या सर्वांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन हे आंदोलन जिवंत ठेवलं. यातलं उषा मेहतांचं उदाहरण खरोखरच विलक्षण आहे. एवढ्या मोठ्या देशात जिथे कुणीही नेता नाहीये तिथे लोकांपर्यंत निरोप कसा पोचवायचा? तर त्यांनी सुरू केलं एक गुप्त रेडिओ स्टेशन, काँग्रेस रेडिओ. ब्रिटिशांची एवढी कडक सेन्सरशिप असूनही त्याला वळसा घालून बातम्या आणि सूचना लोकांपर्यंत पोचवण्याची ही अत्यंत नाविन्यपूर्ण आणि धाडसी युक्ती होती. आता प्रादेशिक पातळीवर थोडं लक्ष केंद्रित करूया. पश्चिम भारत आणि त्यातही विशेषतः आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र हे या प्रतिकाराचं एक जबरदस्त पॉवर हाऊस बनून समोर आलं. इथल्या ग्रामीण भागाने आणि महाविद्यालयांमधील तरुणांनी या लढ्यात अक्षरशः जीव ओतला. या सगळ्यात एक संकल्पना खूप गाजली, प्रतिसरकार. म्हणजे नक्की काय? तर ब्रिटिश प्रशासनाला पूर्णपणे झुगारून द्यायचं आणि क्रांतिकारकांनी स्वतःचं असं एक समांतर सरकार चालवायचं. साताऱ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेले हे प्रतिसरकार म्हणजे महाराष्ट्रातील या उग्र प्रतिकाराचे एक जिवंत प्रतीक होतं. आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे की हे प्रतिसरकार केवळ नावापुरतं किंवा निषेध नोंदवण्यापुरतं नव्हतं, ते खऱ्या अर्थाने प्रशासनाचं काम करत होतं. साताऱ्यातलं हे प्रतिसरकार चक्क स्वतंत्रपणे कर वसूल करत होतं, न्यायदान मंडळांच्या माध्यमातून लोकांचे तंटे सोडवत होतं आणि या सगळ्याला मुंबई पुण्यातल्या हजारो तरुण विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा पाठिंबा होता. ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून चालवलेलं हे थेट आवाहन होतं. अखेरीस या संपूर्ण रणकंदनाचा परिणाम काय झाला हे समजून घेण्यासाठी या आंदोलनाच्या अंतिम वारसाकडे आपण वळूया. हे खरं आहे की 1944 पर्यंत ब्रिटिशांनी अत्यंत क्रूरपणे बळाचा वापर करून हा भौतिक उठाव दडपून टाकला. पण तोपर्यंत भारताचं राजकीय चित्र मात्र कायमचं बदलून गेलं होतं. हा फरक खूप महत्वाचा आहे. 1942च्या आधी ब्रिटिशांची मानसिकता काय होती? भारताला स्वातंत्र्य द्यायचं की नाही यावर ते नुसत्याच चर्चा करत होते. पण 1942च्या या ऑगस्ट क्रांतीनंतर त्यांची मानसिकता पूर्णपणे बदलली. आता प्रश्न द्यायचं की नाही हा राहिलाच नव्हता. आता त्यांना विचार करावा लागत होता की ही सत्ता हस्तांतरित कशी करायची. या एका आंदोलनाने हे स्पष्टपणे सिद्ध करून दाखवलं की इथल्या लोकांच्या संमतीशिवाय भारतावर राज्य करणं आता केवळ अशक्य आहे. आणि म्हणूनच शेवटी एक अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. कोणत्याही सुसंघटित आणि पूर्वनियोजित मोहिमेपेक्षा एका पूर्णपणे नेतृत्वहीन पण अतिशय उत्स्फूर्त अशा बंडाने निर्माण केलेल्या त्या अराजकतेनेच ब्रिटिशांना सत्ता सोडण्यास सर्वात जास्त भाग पाडला का? याच उत्स्फूर्त देशभक्तीने 1946 ते 47च्या त्या अंतिम वाटाघाटींसाठी एक अतिशय भक्कम पाया रचला. या माहितीपूर्ण सादरीकरणातून आपण हा ऐतिहासिक टप्पा सविस्तर समजून घेतला आहे. ऐतिहासिक संकल्पनांची उजळणी करण्यासाठी हे विश्लेषण नक्कीच उपयोगी पडेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह.